शब्द देखील पहिल्याच बॉल आपण बघितला तर दरम्यान सामन्यात देखील सुरुवात झाली. डीपमध्ये बॉल देखील हवेमध्ये होता. डीप कपर रिझर्वमध्ये बॉल देखील इकडे गेला. तोपर्यंत देखील तिथतरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच बॉल हवेमध्ये होता आणि या झेल घेण्याची संधी देखील आली होती आणि जवळपास अतिशय सर्कलच्या आतमध्ये बॉल हवेमध्ये होता. 3 धावा इथे कंप्लीट केल्या. पहिल्याच बॉलवर 3 षटकांचा सामना असेल त्यामध्ये पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्या. अकाउंट ओपन केले आपल्या संघाचा आणि वैयक्तिक आकाश. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर कमी धावसंख्येवर थांबवलं होतं अवची लेवल गोदावरी संघाला आणि ज्यावेळी मात्र चांगली फलंदाजी साजिश चांगली कामगिरी करतील का त्यामध्ये देखील जबरदस्त फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट बॉल झाला होता आणि बॉल देखील एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर तर निघून गेला. पंचांचा इशारा येतोय आणि हा चौकार आलाय. देखील दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवर 3 धावा. दुसरा बॉल देखील आपटून टाकला होता. बॉल देखील जास्त प्रमाणात हाईट झाला होता आणि तेवढं चांगल्या प्रकारे देखील शॉर्ट बॉल केला होता. चौकार आलाय. चौकाराने 7 धावा धाबलकावर लागले जात आहेत. पहिल्या षटक आपण बघितलं तर भावेश आपल्या गोलंदाजीमध्ये खूप सज्ज झालाय. त्यामध्ये देखील जबरदस्त आज देखील ड्रायव्हिंग शॉट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे देखील झेल सोडलाय. तर लाईफ लाईन देखील भेटली होती. दोन्ही फलंदाजांना इथे लाईफ लाईन भेटली होते. जेवण भेटला होते तर ज्या वेळी फलंदाजा लाईफ लाईन भेटले होते त्या वेळी तर कॉन्फिडन्स हा फलंदाजा वाढला होते आणि इथे देखील कॉन्फिडन्स तुटलाच जाईल तो देखील गोलंदाजाचा देखील आडव्या बॅटिंग क्लास करण्याचा प्रयत्न केला होता. तर बॉल देखील एकंदरीत बघितलं तर इष्टेंच्या वरून ट्रॅक झालाय. डॉट डिलिव्हरी अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार बॉल हाताळला होता आणि बॉल निघून गेला. सरळ स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती इथे झालेली आहे. तर सलग आपला पहिला एकंदरीत पहिल्या बॉलवर झेल उडाला होता. त्यानंतर देखील राहुल आणि तवकर पिच केल्यानंतर देखील स्लॉग केला. चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि तोपर्यंत देखील जबरदस्त शब्बरजशाने जेज केलं आणि चांगला झेल पकडलाय आणि इथे फलंदाज पेलला आकाश याचे केले संपुष्टात. आणि एकंदरीत फलंदाज देखील इथे बाद झालाय. आकाश राहुल हे 2 फलंदाज टॉप ऑर्डरसाठी गेले होते पुढे. त्यामध्ये 3 षटकांची मॅच आहे. सध्या गावदेवी वाघेवडी संघ देखील जबरदस्त विजय संपादन करून देखील गेल्याबरोबर जबरदस्त स्लाइड केला बॉलला. मनोजच्या बॅट्समधून ब्लास्ट केला जातो आणि षटकार. सर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवर स्लेक बिफोरच्या संदर्भामध्ये डगपडला गेला होता आणि यावेळी गेल्याबरोबर पहिला बॉल ओरबी संदर्भामध्ये हाताळला होता. त्याचा मात्र भरपूर समाचार घेतलाय. स्लॉकटेट फटका पाहायला मिळाला. बॉल सरळ निकट गेला होता 6 धावांसाठी. पहिल्याच बॉलवर शेतकऱ्याने अकाउंट ओपन केलंय आणि या शेतकऱ्याने संघाची धावसंख्येची आहे ते देखील आपण बघितले तर धावा लागल्या जात आहेत. 14 धावा धाबलकावर लागलेल्या आहेत आणि एका षटकाचा खेळ देखील इथे संपन्न झालाय. राहुल देखील सज्ज असणारे ऑन स्ट्राईकवर सेकंड दुसरं षटक प्रगतीपथावर इथे लावलं जाते. त्यापुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी लोपे ही संघ आणि अष्टबेडे पोकापाडा या 2 संघांमध्ये आपल्याला पहिली मॅच दुसऱ्या गटातील पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण सज्ज राहा नेक्स्ट मॅचसाठी. गावदेवी लोपे हे संघ आणि अष्टबेडे पोकापाडा
या दोनच संघांमध्ये आपल्याला पुढे मॅच पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये ते एकंदर बघितलं शेपटच्या बॉलवर षटकाराला 14 धापा धावपाल कवर लागल्या. आदेश दुसरं षटकार त्याला साठी सज्ज झालाय. राहुल समोर फेस फलंदाज गेलाय फुलटाच बॉल आणि इथे देखील लॉक तर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे मात्र नो चान्स आणि नो डाऊट्स. मात्र क्षेत्ररक्षकाला तिथे दर्शक बनावं लागलंय आणि बॉल निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार विकेट पहिल्याच बॉलवर विकेट केलंय. बिग शॉट जवळपास पूर्ण लाईनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा बॉल देखील खाली राहिला होता मात्र काय ताकदवर शॉट देखील आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांसाठी. आणि इथे देखील पहिल्या मॅचमध्ये निसटता पराभव इथे मात्र स्वीकारावा लागला आणि विजय संपादन केलं शिवसेना यवी संघाने. आणि त्यानंतर इथे थांबायला तयार नाही आहेत फलंदाज. त्यामध्ये देखील चांगला फटका पेश केलाय. तर क्षेत्ररक्षक येतोय तो परत बॉल निघून गेला असते मरच्या बाहेर. चौकार. जवळपास डिफाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला होता. 24 धाबा धावपाल कपर पहिल्या षटकाचा खेळ झाला त्यामध्ये 24 धाबा लागल्या होत्या 14 धाबा लागल्या होत्या आणि त्यानंतर षटकार चौकार आले 24 धाबा धावपाल कपर. देखील पण एकदा त्याच रीतीमध्ये मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे देखील झेल सोडलाय. सलग जर आपण बघितला तर या बॉलवर सलग 2 वेळा लाईफ लाईन इथे भेटली होती. ती देखील रावल्या फलंदाजाला डिफाईन लेग रिझर्वमध्ये त्याच रिझर्वमध्ये एक चौकार देखील केला होता आणि तिथे देखील झेल देखील सोडलाय. देखील आपण बघितला तर हुकचा फटका स्लॉग तर केलाय. चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील एलिमिनेशन झालेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये बॉल हवेमध्ये आणि इथे फलंदाज बाद. मनोज काटल्याची केली पृष्ठात. मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट. जरा एकंदरीत आपण बघितलं जरा इथे फलंदाज बाद झाला. मनोज काटल एक गेल्याबरोबर षटकार पेश केला होता. दुसरा बॉल थोडासा शॉर्ट पिच बॉल होता आणि त्या बॉलचा देखील भरपूर समाचार देखील घेतला होता. मात्र तेवढंच चांगला स्क्वेअर रिझनमध्ये तेवढं चांगलं झेल देखील तिथे पकडला आणि अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार झेल पकडला आणि फलंदाजाला डगपटला पाठवले. 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर सुनील फलंदाज खेळपट्टीवर गेलाय. त्यामुळे हलका तडफेक तो खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल देखील आपण बघितला तर जवळपास डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक पुढे जात आहेत आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जाते. एक चांगल्या प्रकारे वेग देखील आपला पाहायला मिळाला. 3 धाब्याने स्कोर कार्ड जो आहे तो देखील 28 धाबा धावपाल कवर लागल्या जात आहेत. अशा प्रकारे चित्त्याचा बेग हरणाची चप्पल आणि त्याच प्रकारे इथे देखील 3 धाबा देखील इथे अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग पेटीमध्ये पाहायला मिळते. जो राहुल सलग 2 वेळा ज्याला इथे जीवनदान दिलंय आणि त्याचबरोबर हलक्या फक्त पुश केले ऑन साईडला आणि तिथे देखील एक धाव कंप्लीट केली. दुसरं धाव देखील घेण्याचा इथे प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे अतिशय चांगल्या प्रकारे सगळे कंप्लीट केले जाते आणि या 2 धावेने धावफलक जो आहे तो 30च्या आकड्यावर जाऊन पोहोचलाय आणि या 1 शॉट जस्ट पंचाचा इशारा आलाय. एक शॉट एक मायनस केली जाईल 29
आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ इथे एंडेड झालाय, समाप्त झालाय. 29 धाबा 14.50च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धाबा जमा केले जात आहे. सर लेग पंच जे काटेसकर सर आम्हाला दर्शवत आहेत की 1 शॉट धाबा आहे. जस्ट 30 धाबा लागल्या होत्या, त्यामध्ये एकदा कमी केली जाईल 29 धाबा. आणि या 2 षटकांचं खेळ इथे मात्र समाप्त झालाय. त्या मागच्या पहिल्या मॅचमध्ये तर आपण बघितलं विजय आणि सलग षटकांची हॅट्रिक ठोकली होती. तर चांगला बॉल हाताळलाय. एकंदरीत बघितलं तर थोडासा सिल्वर लाईनचा बॉल होता. चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. थोडासा अकरा टप्प्याचा बॉल देखील होता, मात्र स्टॉट डिलिव्हरी आणि त्या बॉलवर पहिल्याच बॉलला कुठल्या प्रकारे धाव देखील आलेली नाही आहे. देखील आडव्या पेटे ग्लान्सर केला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि तोच क्षेत्ररक्षक देखील दुसरा झेल पकडतोय. जबरदस्त चांगला फटका देखील इथे आपण बघितला तर गॅपमध्ये फटका आणि बॉल देखील निघून गेला. सीमारेषा बाहेर जातोय. काळपेटची आणि पूर्णपणे मैदानाचं सौंदर्य वाढवलं होतं त्या फटक्याने आणि हा बॉल निघून गेला. सीमारेषा पलीकडे चौकार. तर राहुल ज्याला 2 बेला सलग जीवनदान भेटलं होतं, तर राहुल इथे मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. तर जीवनदान भेटल्यानंतर त्या संधीचा फायदा मात्र कशा प्रकारे घ्यायचा आणि तो घेतला जातोय. देखील स्लॉग केला बॉल आडपे पॅटने हुकचा फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाबा धापलकावर लागल्या जात आहेत. त्याच्यामध्ये स्पेस्टीच्या बाहेर बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न देखील इथे केला जात नाही. मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर 4 षटकामध्ये 37 धावा जमवल्या होत्या आणि यावेळी 3रं षटक प्रगतीपथावर असताना देखील आपण बघितलं तर 39 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. देखील फुलटॉस बॉल परमेश्वर बेडका चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे देखील आपण बघितलं तर जवळपास झेल सोडलाय. 3रा झेल देखील इथे सोडलाय. तो देखील 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल आणि एका 2 धावेने 2 धाबा तर कंप्लीट केल्या आणि एका 2 धावेने धावफलक स्पोर्टिव्ह 41 धाबा आणि 42 धावांचं टार्गेट इथं सेटअप केलंय.
त्याचबरोबरच एक अवधी लोपी हे संघाचा संघाने सुमित आपण चला या टॉससाठी आणि त्याचबरोबर अष्टवेळे पोकोपाड संघाचा संघाने देखील इथे आलेला आहे. दोन्ही संघांचं स्वागत आहे. त्याचबरोबर गावदेवी लोपे हे संघाचा संघाने आपण यायचं आहे टॉससाठी. सर आपल्यामध्ये सर्वपणे चेतन पाटील तर विनंती असेल की आपल्या शुभच आपण टॉस करायचा आहे दोन संघांमध्ये. सर आपण नाणेफेकीचा कवल इथे केला जातोय दोन संघांमध्ये. त्यामध्ये अष्टबेडे पोगापाडा संघ आणि त्यांचे समेत एक अवधी लोपे एक संघ या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. आणि या गावदेवी लोपे या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कवल लागला आहे. मान्यवरांचे आभार. मान्यवर विनंती असेल की आपण आपल्या पॅपिटाईजवर जायचं आहे. त्याचबरोबर पहिलाच बॉल आपण पहिला गावदेवी लोपे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर फलंदाज नेपॅटिकडे अष्टपैकी पोकापाडा संघाला जो नुकताच चॅम्पियन ठरला होता तो संघ. आणि आजच्या मॅचमध्ये आपल्याला जे भावाले 20 संघ देखील पाहायला मिळेल. तो देखील सलग दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे. टॉप 2 मध्ये टॉप 1चा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये जे भावाले 20 संघ सलग 2 वेळेला चॅम्पियन ठरला होता. आणि तो संघ देखील आपल्याला ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये देखील दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये देखील आडव्या बॅटे ग्लान्स तर चांगला फटका केला आहे. मात्र क्षेत्ररक्षक पुढे जातोय आणि तोपर्यंत इथे देखील 2 धाबा कंप्लीट तर केल्या आणि तिसरी धाबा इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धाबा देखील इथे अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट करतोय. त्याच्या सभेत फलंदाज आदेश आणि भावेश मुकेश हे 2 फलंदाज किलपट्टीवर आहेत. 3 चेंडूंचा केला झाला आहे. 6 धाबा धावपलकावर जवळपास 41 धाबा लागलेल्या आहेत धावपलकावर आणि 42 धाबांचं टार्गेट आहे. त्यामध्ये तुम्हाला 14 धाबांचं ॲव्हरेज प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. देखील चांगला फटका ग्लान्स केला आहे कव्हरच्या वरून डीप कव्हर रिझर्वमध्ये बॉल जातोय आणि तोपर्यंत जबरदस्तीने बॉल तर थांबवला आहे. मात्र काही जबरदस्त 2 क्षेत्ररक्षक पुढे गेले होते आणि तिसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपसाठी गेला होता आणि तोपर्यंत 3 धाबा इथे कंप्लीट तर केल्या आणि 3 धाब्याने देखील धावपला कपर बेलला तर 9 धाव संख्येवर जाऊन पोहोचला आहे. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. अजूनही 2 बॉल शेष आहेत. तर या 2 बॉलवर जर एखादा मोठा फटका जर येतोय तर निश्चितच थांबवलं जाईल. मुकेश आणि भावेश 2 फलंदाज मात्र सज्जेशी चांगली कामगिरी देखील केली जाते. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक देखील इथे पुढे जात आहेत. तर जबरदस्त जम्पिंग ट्राय देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केला होता. तोपर्यंत दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि सलग तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली. तर काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तलतलच्या उन्हामध्ये टेम्परेचर वाढले आणि त्यामध्ये सलग 3 धावा पलवून काढणं तेवढं सोपं नाही आहे. आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर सलग या तिसऱ्या बॉलवर 3 धाबा देखील एकंदरीत बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 धाबा
ते मात्र पळून काढलेले आहेत आणि सुरुवातीला पहिल्या बॉलवर देखील 3 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि ज्यावेळी देखील आपण बघितलं तर जबरदस्त 12 धावा डबल कव्हर लागलेल्या आहेत. 100चा बॉल असेल. बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो दो प्यार लगाए तो मन में गुल खिलते हैं. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला सर झूलते हैं. 16 धावा डबल कव्हर लागलेले आहेत. एका षटकाचा खेळ इथे संपलाय आणि 16 धावा डबल कव्हर लागलेल्या आहेत. त्या पुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच परिसरातील एक संघ आहे ऐकावदेवी लोपे हे संघ आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अष्टविनायक पोकापाडा संघ जर इथं मागील वीकमध्ये चॅम्पियन ठरला होता. अष्टविनायक पोकापाडा संघ खास करून कृष्णा यांच्यावर जास्त असं लक्ष असणार आहे. तर ज्याने 5 मॅचमध्ये 137 धावांची केली साकारली होती. जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्यामध्ये देखील अर्धशतक देखील झळकवलं होतं. तर एकंदरीत आपण बघितलं तर 12 बॉल आणि 26 धावांची गरज देखील इथे असताना पहिल्याच बॉल बरोबर बघितला तर एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेवर सॅटिस्फाय इथे धावा लागले आणि एका धावेने धपलक 17 धावा डबल कव्हर इथे लागलेल्या आहेत. 11 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. त्यामुळे देखील लगेच स्टेप आउट झाला होता. जबरदस्त चांगला फटका कबरच्या बरोबर फटका इथे पेश केला मात्र तेवढं चांगलं क्षेत्रश देखील पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे कंप्लीट केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे तर तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते आणि 4थी धाव देखील घेण्याचा इथे प्रयत्न तर केला आहे मात्र फलंदाज इथे वेगाने पुढे निघून गेला होता आणि तोपर्यंत देखील टायमिंग देखील बराचसा भेटला होता. 4 धावा कंप्लीट केल्या जातात. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ज्या प्रकारे अजूनही जर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर्समध्ये तर 4 वेळा 3-3 धावा पळून काढल्या होत्या आणि 4 धावा देखील इथे पळून काढल्या जाते आणि देखील त्याचा बेनिफिट मात्र आपल्या संघाला तर भेटतोय. धावा 21 धावा डबल कव्हर अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. 40 देखील रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत या बॉलवर मात्र कुठल्या प्रकारे धाव देखील येणार नाही आहे आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आणि या सलग फक्त 21 धावा डबल कव्हर लागलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग साकारतोय एक अवधी वागिवली संघ. जास्तीत जास्त धावा इथे देखील पळून काढलेल्या आहेत. त्यामध्ये 3 धावा सलग 4 वेळा कंप्लीट केल्या. 4 धावा 1 वेळा कंप्लीट केल्या. 16 धावा एकंदरीत धावून पळून काढल्या होत्या आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर चेंडू तर हवेमध्ये आहे तर क्षेत्ररक्षक इथे जातोय मनोज घाटल बॉलच्या रेंजमध्ये आलाय आणि चांगला झेल पकडलाय. डीजे सतीश सरा पहिल्या विकेटचं स्पर्धन इथे झालंय आणि त्यामध्ये देखील 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. एक फलंदाज बाद 21 धावा आणि या 4 चेंडूंचा देखील खेळ झालाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. राहुल पुन्हा एकदा सज्ज झालाय
लेकिन चांगला फटका तर फॉर्सी स्ट्रोक आपल्या पाहायला मिळते बॉल हवेमध्ये आणि तोपर्यंत देखील क्षेत्ररक्षक पुढे आला होता. जवळपास पहिल्या रिझनमध्ये बॉल निघून गेला होता. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. 23 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. 7 बॉल 19 धाबांची अजूनही गरज असणार आहे. 23 धाबा धावफलकावर लागलेल्या आहेत. 42 धाबांचं टार्गेट आहे. त्यामध्ये 7 बॉल 19 धाबा. काय होऊ शकते जर 100च्या बॉलवर एखादा मोठा फटका जर पेश होतोय तर पुढे एकदा मॅचमध्ये कमबॅक करेल. आत्तापर्यंत एकत्रित साजिश कामगिरी केली गावठी वाघिवली संघाने. त्या प्रकारे धाबांचा पल्ला आणि धाबांचा वेग जो ठेवायचा होता तो कंटिन्यू ठेवला आहे. 14च्या ॲव्हरेजने धाबा जमा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा आल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 7 धाबा इथे खर्च केले. ते देखील राहुल या गोलंदाजाने जबरदस्त आणि कामगिरी केली. त्याचबरोबर अजूनही 6 बॉल आणि 19 धाबांची इथे गरज असणार आहे. त्यासाठी प्रत्येक बॉलवर इथे मात्र प्रहार करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील 6 बॉलमध्ये 16 धाबांची गरज होती. सुनील त्या गोलंदाजाने देखील तेवढी सगळी कामगिरी देखील केली होती आणि इथे 6 बॉल आणि 19 धाबांची गरज आहे. सुरुवातीची 2 बॉल जे आहेत ते खूपच निर्णायक साबित ठरवतील दोन्ही संघाच्या बाजूने. आणि खास करून गावदेवी वाघिवली संघाला सुरुवातीचे 2 बॉल आहेत त्या 2 बॉलवर मात्र तुम्हाला अटॅकिंग सुरुवात करावी लागेल. जरा कुठल्या गोलंदाजावर इथे जबाबदारी दिली जाते. 6 बॉल 19 धाबा गावदेवी वाघिवली संघाचं एक्विशन थोडीशी हार्ड सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 19 धाबांची गरज तर आहे. मात्र समोर फलंदाज विजय असं देखील जाणं बाकी आहे. तर ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर सलग 3 बॉलवर 3 षटकार पेश केले होते आणि षटकाराची हॅट्रिक पेश केली होती. आणि ते देखील शिरकाप संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आणि इथे देखील 2 फलंदाज जर आपण जर खेळपट्टीवर बघितले तर मुकेश आणि बालाराम हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. 6 बॉल 19 धाबांची गरज आहे. पहिलाच बॉल चांगला फटका तर पेश केलाय. मात्र इथे राहुल चुकी करतोय. बॉलवर पुढे जाणं गरजेचं होतं आणि पहिलाच बॉल बाउन्स बॉल निघून गेला असते मार्शा बाहेर. जरा पहिल्याच बॉलवर ज्या प्रकारे मोठा फटका येणं अपेक्षित होतं त्याच प्रकारे मोठा फटका तर आलाय. इथे चौकार पेश केलाय आणि त्या चौकाराने पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक केलंय. 5 बॉल 15 धाबांची गरज असणार आहे. यामध्ये देखील केला हवाईचा पर बिग हिट स्पीच हिटचा फटका बॉल मैदानाच्या बाहेर निघून गेला. 6 धाबांसाठी षटकार. DJ Webhoff in the mix, in the mix. रमंदबाई शिकलेली नव्हती का? रमंदबाई अडाणी होती का? रमंदबाई शिकलेली नव्हती का? रमंदबाई अडाणी होती का? आपण बघितलं तर जवळ 4 बॉल 9 धाबांची गरज आहे. मात्र जे इक्वेशन जे आहे ते इथे मात्र जे सिच्युएशन होतं ते हार्ड झालं होतं ते मात्र इथे सिम्पल नॉर्मल केले. तिकडे बालरंबे फलंदाजाने काही जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर आपण बघितला तर ओरपीस बॉल आणि पॅडच्या स्लॉटमध्ये बॉल आला होता आणि सरळ निघून गेला होता सीमारेषा बाहेर. षटकार आणि त्या षटकाराने तब्बल 2 बॉलवर 10 धाबा आलेल्या आहेत. अजूनही 9 धाबांची गरज आहे. 4 बॉल 9 धाबा. देखील आपण बघितला तर चेंडू तर हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मनोज घाटाल मात्र बॉलवर इथे देखील पुढे केलेला नाही आहे आणि थांबलाय. फेकी देखील इथे खराब केली जाते आणि तो देखील आपण बघितला तर चौथी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते. ज्या ठिकाणी 2च धावा होत्या त्या ठिकाणी देखील आपण बघितला तर 2 धावा होत्या. फेकी खराब झाली. रॉंग थ्रो झाला. गोलंदाजीच्या वरून बॉल फेकला होता आणि 2 धावा तिथे देखील कम्प्लीट केल्या. आता मात्र 3 बॉल आणि 5 धावांची अजूनही गरज आहे. मित्रमंडळी या 2 धावा निश्चितच महागात पडू शकतात. घातक ठरू शकतात. फेकी खराब केली होती देखील मनोज घाटाल्याने आणि त्यानंतर तब्बल 4 धाबा इथे पळून काढलेत आणि 3 बॉलला आणि 5 धाबांची गरज आहे. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर ब्लॉकरमध्ये बॉल देखील जबरदस्त बॉल देखील त्या ठिकाणी हाताळलाय
अर्थपर्यंत एकदा इथे कम्प्लीट केली, दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बालाराम अतिशय वेगाने पुढे आला होता. काही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 19 धावांची गरज असताना प्रत्येक बॉलवर पहिल्या बॉलवर चमकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 धाबा, त्यानंतर देखील इथे 2 धाबा येत आहेत. आता मात्र अजूनही 2 बॉल 3 धावांची गरज असणार आहे. मॅच मध्ये अजूनही मात्र दोन्ही संघ आहेत, मात्र 2 बॉलवर 3 धावांची गरज आहे. काही सुरुवात मात्र जबरदस्त करून दिली होती ते 2 फलंदाजाने, तो देखील आदेश आणि मुकेश हे 2 फलंदाज, त्यामध्ये भावेश. 2 बॉल 3 धावांची गरज आहे आणि इथे देखील आपण बघितलं तर लॉक केलं आणि हा बॉल देखील निघून गेला, सीमारेषा बाहेर जातोय आणि हा षटकार आणि इथे विजय संपादन करतोय गावदेवी वाघिलू संघ. अभिनंदन.